नमस्कार. आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो खरं तर फक्त एक पुस्तक नाहीये. तो आहे एका सामाजिक क्रांतीचा जाहीरनामा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रायटिंग्ज अँड स्पीचेस व्हॉल्यूम 1. चला तर मग या विचारांच्या सागरात एक डुबकी मारूया. बघा, या ग्रंथाचं महत्त्व काय आहे ना, ते या पहिल्याच वाक्यात आपल्याला समजतं. हे फक्त इतिहासाचं विश्लेषण नाहीये, तर कित्येक शतकं ज्यांचा आवाज दाबला गेला त्या मुख्या समाजाला दिलेली ही एक वाणी आहे, एक आवाज आहे. हे एकच वाक्य बाबासाहेबांच्या लेखणीची ताकद काय होती हे आपल्याला दाखवून देतं. तर मग ह्या पहिल्या खंडात नेमकं आहे तरी काय? असं समजा की हा ग्रंथ एका मार्गदर्शकासारखा आहे, जो आपल्याला समाजाची जी काही गुंतागुंतीची रचना आहे आणि त्यात जो अन्याय दडलेला आहे तो अगदी स्पष्टपणे दाखवून देतो. या खंडात बाबासाहेब काही अगदी मूलभूत प्रश्नांची उत्तरं देतात. म्हणजे बघा, ही जातीव्यवस्था ही नेमकी आली कुठून, समाजाला ती आतल्यात पोखरते कशी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक समान समाज कसा घडवायचा, याच मुद्द्यांवर त्यांनी अगदी सखोल विश्लेषण केलंय. आता यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या युक्तिवादाकडे वळूया. बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेच्या मुळावरच थेट प्रहार केला. त्यांनी हे स्पष्ट केलं की ही व्यवस्था काही देवानं बनवलेली नाही, ती दैवी नाही, तर ती माणसाने माणसावर राज्य करण्यासाठी बनवलेली एक व्यवस्था आहे. आता हे वाक्य त्या काळात हे प्रचंड क्रांतिकारक होतं. विचार करा, जी व्यवस्था हजारो वर्षांपासून दैवी आहे, नैसर्गिक आहे असं म्हणून स्वीकारली गेली होती, तिला बाबासाहेबांनी मानवनिर्मित म्हटलं. आणि याचा अर्थ काय होतो? सरळ आहे. जर ती माणसाने बनवली असेल तर माणूसच ती बदलू शकतो. सुरुवातीला समाजात कामावरून लोकांची ओळख होती, पण हळूहळू हीच ओळख जन्मावर आधारित झाली. आणि बरोबर इथेच अन्यायाची बीजं पेरली गेली. का? कारण साधा आहे, काम बदलता येतं पण जन्म नाही. आणि याच एका तत्वामुळे एका फार मोठ्या समाजाला विकासाच्या सगळ्या संधींपासून दूर ठेवलं गेलं. बाबासाहेब अगदी स्पष्टपणे सांगतात की ही चातुर्वर्ण्य व्यवस्था समाजाला जोडायला नाही तर तोडायला वापरली गेली. या व्यवस्थेने श्रमाला म्हणजे कष्टाला कधीच प्रतिष्ठा दिली नाही. ज्ञानावर काही ठराविक लोकांची मक्तेदारी निर्माण केली. आणि याचा परिणाम काय झाला? तर बहुसंख्य समाज गुलामगिरीच्या खाईत ढकलला गेला. ह्या विश्लेषणाच्या पुढच्या टप्प्यात बाबासाहेब शूद्र समाजावर जो ऐतिहासिक अन्याय झाला त्यावर प्रकाश टाकतात. ते हे स्पष्ट करतात की हा अन्याय काही अचानक नाही घडला, तर तो अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अगदी जाणीवपूर्वक केलेला आहे. शूद्रांना जाणीवपूर्वक गुलामगिरीत ठेवलं गेलं. त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला. का? तर जेणेकरून ते प्रश्नच विचारू शकणार नाहीत. त्यांना शस्त्र बाळगायला बंदी घातली, म्हणजे ते कधी प्रतिकारच करू शकणार नाहीत. आणि त्यांचे धार्मिक अधिकारही काढून घेतले, जेणेकरून त्यांचं आत्मिक खच्चीकरण होईल. इथे एक गोष्ट नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांचा विरोध हा कुठल्याही धर्माला नव्हता, अजिबात नाही. त्यांचा विरोध होता त्या धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या विषमतेला, त्या अन्यायाला. त्यांचा लढा हा मानवतेसाठी होता. आणि हा प्रश्न म्हणजे त्यांच्या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. ते हा प्रश्न संपूर्ण समाजाला विचारतात की अरे, जर एखादी व्यवस्था किंवा एखादा विचार माणसाला माणूस म्हणून सन्मान देत नसेल तर त्याचा स्वीकारच का करायचा? विचार करा, हा प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे. बरं, फक्त समस्या सांगून बाबासाहेब थांबत नाहीत. नाही, ते त्यावर उपायही सांगतात. त्यांनी समाजाला बदलासाठी एक अगदी स्पष्ट आणि शक्तिशाली मंत्र दिला, जो आज आपण त्रिसूत्री म्हणून ओळखतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा फक्त एक नारा नाहीये, ही सामाजिक परिवर्तनाची एक संपूर्ण प्रक्रिया आहे. पहिली पायरी शिक्षण, ज्यातून ज्ञान आणि जाणीव येते. दुसरी पायरी संघटन, कारण एकट्याने लढण्यापेक्षा एकत्र येऊन लढल्याने ताकद 100 पटीने वाढते. आणि तिसरी आणि शेवटची पायरी आहे संघर्ष, म्हणजेच आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणं. या मंत्रामागचं तत्वज्ञान खूप खोल आहे. बाबासाहेब सांगतात की फक्त अन्याय सहन करत बसल्याने बदल घडत नाही. बदलासाठी सगळ्यात आधी अन्यायाची जाणीव व्हायला हवी, मग त्याविरोधात लढण्यासाठी ज्ञान मिळवायला हवं, आणि शेवटी त्या ज्ञानाच्या आधारावर लढा द्यायला हवा. तर मग या पहिल्या खंडातून आपल्याला मिळतं काय? ह्यातून आपल्याला फक्त माहिती नाही मिळत, तर एक विचार मिळतो, एक दृष्टी मिळते.
आणि ही दृष्टी आजही तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त महत्वाची आहे. हे पुस्तक म्हणजे खऱ्या अर्थाने एक विचारांची मशाल आहे. ही अशी मशाल आहे जी समाजातला अंधार दूर करते, आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडते आणि आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा देते. आणि शेवटी हाच या ग्रंथाचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे. बाबासाहेब आपल्याला तयार उत्तरे देत नाहीत, तर ते आपल्याला योग्य प्रश्न कसे विचारायचे हे शिकवतात. ते इतरांकडे सन्मानाची भीक मागायला नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाने तो सन्मान मिळवायला शिकवतात. आणि हाच विचार व्यक्तीला आणि समाजाला खऱ्या अर्थाने सक्षम बनवतो.